हाय, मागील व्हिडिओमध्ये आपण इयरिंग्सचे बेस तयार करून घेतले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण इयरिंग्सवर डिझाईन कसे क्रिएट करायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी मी जंप रिंग घेतली आहे, घुंगरू घेतले आहेत आणि इयरिंग्स बॅक स्टड आणि हे पंचिंग टूल आहे ते या MDFवरती आपल्याला होल क्रिएट करण्यासाठी उपयोगाला येणार आहे आणि हे प्लायर घेतलं आहे. तर सर्वप्रथम आपण या इयरिंग बेसला होल पंच करून घेणार आहोत, जेणेकरून आपण हे घुंगरू जंपरिंगच्या सहाय्याने अटॅच करू शकू. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण तसे करणार आहोत. मी इथे तीन ठिकाणी होल पंच करून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी 2 घुंगरूसाठी इथे होल पंच करून घेऊ शकता. मी जंपरिंगला प्लायरच्या सहाय्याने असे ओपन करून घेणार आहे आणि त्यामध्ये एक एक घुंगरू टाकून ही जंपरिंग या MDFमधून होलमधून पास करून अटॅच करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हे फॉलो करू शकता. अशा प्रकारे तुम्ही जितके होल केले असतील तितक्या जंपरिंगमध्ये घुंगरू अटॅच करून हे कंप्लीट करू शकता. सर्व घुंगरू अटॅच करून झाल्यानंतर त्याचा लूक असा दिसेल. आता आपण बॅकस्टड स्टिक करण्यासाठी B7000 ग्लू घेतला आहे. B7000 ग्लू यूज केल्याने बॅकस्टड एकदम फर्म राहतो, तो निघत नाही. आता मी हा खण इयरिंगचा बेस घेतला आहे. त्यासाठी आपण सुई दोरा घेतला आहे आणि हे छोटे छोटे मोती घेतले आहेत. तर या इयरिंगवर आपण मोत्याचे वर्क करणार आहोत. त्यासाठी मला जिथून स्टिच करायचे आहे तिथे मी मार्किंग करून घेतलं आहे, कारण मला एवढाच भागावरती या मोत्याचं डिझाईन करायचं आहे. आता आपण स्टिचिंग सुरू करणार आहोत. सुरुवातीला मागून मी सुरुवात केली आहे एक नॉट बांधून आणि अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सुरुवातीला हे 3 छोटे मोती घेणार आहोत. आपण या मोत्यांची अरेंजमेंट अशी करणार आहोत की या 3 मोत्यांचा ट्रायंगल तयार झाला पाहिजे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फॉलो करू शकता. पहिला आणि तिसरा मोती हा असा जवळजवळ स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे जो मधला मोती आहे तो आपोआप असा त्याचा ट्रायंगल क्रिएट करून आपल्याला तयार झालेला दिसतो. आता आपल्याला ही स्टेप रिपीट करत राहायचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे या मोत्यामधून आपण सुई पुन्हा घालून घेणार आहोत आणि आता नेक्स्ट स्टेपपासून आपण दरवेळी असे 2 मोती ओवून घेणार आहोत, म्हणजे या मोत्याच्या आधारे ह्या 2 मोत्यामुळे असा आपोआप ट्रायंगल क्रिएट होईल. ही स्टेप कंटिन्यू फॉलो करत राहायचं आहे जिथून आपण मार्किंग केलं आहे. आपल्या इयरिंगच्या शेपप्रमाणे आपण हे डिझाईन कंटिन्यू करू शकतो. ही स्टेप पुन्हा पुन्हा आपल्याला फॉलो करायची आहे, म्हणजे हे जेव्हा कंप्लीट होतं तेव्हा अतिशय सुंदर दिसतं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. या स्टेप तुम्हाला कंटिन्युअस फॉलो करायच्या आहेत जिथंपर्यंत आपण मार्किंग केलेलं आहे. मी इथे पुन्हा पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला हे ट्युटोरियल आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हे संपूर्ण हँडवर्क आहे, त्यामुळे या गोष्टीसाठी वेळ लागतो. शेवटचा मोती स्टिच करून झाल्यानंतर आपण इथे नॉट देऊन घेणार आहोत आणि याचा फायनल लूक खूप सुंदर दिसतो. तुम्ही इथे पाहू शकता, खूप सुंदर दिसतो. आता इथे मी ही जरदोसीची तार घेतली आहे जी गोल्डन कलरची आहे आणि इयरिंगच्या बेसवर जी वरती मोकळी स्पेस आहे तिथे मला ही स्टिक करायची आहे. तर तिथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहे. अशा प्रकारे फॅब्रिक ग्लू आपण अप्लाय करणार आहोत आणि हा फॅब्रिक ग्लू अप्लाय केल्यानंतर लगेचच आपल्याला जरदोसीची तार स्टिक नाही करायची आहे. या ग्लूला थोडं सुकू द्यायचं आहे, कारण ही सगळ्यात मोठी टीप आहे की जर तुम्ही लगेच जरदोसीची तार स्टिक करायला गेला तर एकदम ते आपल्या हाताला ग्लू चिटकत राहतं आणि ते व्यवस्थित त्याचं फिनिशिंग येत नाही. तर हा ग्लू थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत सुकू द्यायचा आणि मगच ही जरदोसीची तार अटॅच करायची आणि अशा प्रकारे जो एक्स्ट्राचा ग्लू आहे तो आपण रिमूव्ह करत राहायचा आहे, कारण त्यामुळे छान फिनिशिंग येतं. यानंतर मी मागील बाजूला आयपिन B7000च्या सहाय्याने स्टिक करून घेणार आहे आणि त्याला फिश हुक लटकवणार आहे. आता आपण याला बॅक फिनिशिंग करणार आहोत. त्यासाठी मी कॉटन फॅब्रिक घेतलं आहे. तुम्ही कुठलंही फॅब्रिक घेऊ शकता, पण कॉटन फॅब्रिक वापरावं. ते मी या इयरिंग बेसच्या साईजनुसार कट करून घेतलं आहे. ते अशा प्रकारे फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने मी स्टिक केलं आहे. बॅक फिनिशिंग कंप्लीट झाल्यानंतर ह्या इयरिंगचा फायनल लुक हा असा दिसेल. अशाच प्रकारे आपण या इयरिंग्सला देखील बॅक फिनिशिंग करून घेणार आहोत.
सेम मी कॉटन फॅब्रिक घेतलं आहे, राऊंड शेपनुसार कट करून मी फॅब्रिक ग्लूने आता इथे स्टिक करणार आहे। फॅब्रिक ग्लू हा अगदी चांगल्या प्रकारे यूज करायचा आहे इथे, की आपलं बॅक फिनिशिंग एकदम छान दिसेल। आता आपण पुढच्या इयरिंगकडे डिझायनिंगसाठी वळणार आहोत। मी ही बॉल चेन घेतली आहे आणि अँटिक बीड घेतला आहे आणि थोडेसे कुंदन घेतले आहेत, चाम घेतला आहे, आयपिन घेतले आहे। आता सर्वप्रथम मी हा जो अँटिक बीड आहे तो या आयपिनमध्ये घालून असं त्याला एक लूप बनवणार आहे, कारण मला याचं एक हँगिंग तयार करायचं आहे। यासाठी प्लायर आपल्याला यूज करायचा आहे। हँडमेड ज्वेलरीसाठी हे टूल्स खूप यूजफुल असतात। हा कटर आहे, याचा मी लूप बनवून घेणार आहे, कारण आपण हे जम्परिंगच्या साहाय्याने आपल्या इयरिंगला अटॅच करून घेणार आहोत। आता मी पंचिंग टूलच्या साहाय्याने ह्या MDF बेसला असा एक होल पंच करून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला जम्परिंग पास करून घ्यायची आहे। ही जम्परिंग आपल्याला आपण जो बीड बनवला आहे त्याचं लटकन इथे तयार होणार आहे। हे लटकन आपण जोडून घेतले, ते अशा प्रकारे आपण त्याला लॉक करून घेणार आहे। त्यानंतर मी B7000च्या साहाय्याने हा जो चाम आहे तो स्टिक करून घेतला आहे। त्या चामला वरती एक लूप आहे। B7000च्या साहाय्याने मी पुन्हा इथे हे जे कुंदन आहेत याचं डिझाईन तयार करून घेणार आहे। हे डिझाईन तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तयार करू शकता। मी एक सिंपल फूल तयार केलं आहे व्हाईट आणि ब्लू कलरच्या कुंदनने। हे अशा प्रकारे दिसेल। त्यानंतर मी B7000च्या साहाय्याने या बॉर्डरवरती ही बॉल चेन स्टिक करून घेणार आहे। ही बॉल चेन आपल्याला या शेपच्या सर्व बॉर्डरला स्टिक करून घ्यायची आहे। पहिले एक बाजू आपण पूर्ण करून घेणार आहोत आणि कटरच्या साहाय्याने अशी कट करून घेणार आहोत, कारण ही बॉल चेन एवढी सहजासहजी बेंड होत नाही। त्यामुळे आपण प्रत्येक बाजू स्टिक करून झाली बॉल चेनची की आपण कटरच्या साहाय्याने तिथे कट करून घेणार आहोत, त्यामुळे ते व्यवस्थित त्याला फिनिशिंग येतं। अशा प्रकारे आपण चारी बाजूला कंप्लीट करून घेतलं आहे। फायनल डिझाईन हे असं दिसतं आणि त्याला आपण आता फिश हुक लटकवणार आहोत। ह्या चामला जे वरती लूप आहे ते आपल्याला हे फिश हुक लटकवण्यासाठी यूज होणार आहे। ते आपण प्लायरच्या साहाय्याने फिश हुकचा लूप लॉक करून घेणार आहोत। याचा फायनल लुक हा असा दिसेल। याचं बॅक फिनिशिंगसाठी आपण सेम इतर इयरिंगप्रमाणे फॅब्रिक ग्लू घेतला आहे आणि त्यामागे कॉटन फॅब्रिक स्टिक केलं आहे। तुम्ही सेम प्रकारचं पण फॅब्रिक स्टिक करू शकता। मी इथे कॉटनचं येलो कलरचं फॅब्रिक स्टिक केलं आहे। याचा फायनल लुक हा असा दिसेल। अशा प्रकारे आपल्या तीनही इयरिंग्स डिझाईन करून तयार झालेले आहेत। तुम्हाला या इयरिंग्स कशा वाटल्या, ट्युटोरियल आवडलं की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारची सुंदर सुंदर फॅब्रिक ज्वेलरी माझ्या वेबसाईटवर अवेलेबल आहे। माझ्या वेबसाईटचं नाव आहे www.paripurna.in। तुम्हाला जर ही ज्वेलरी आवडत असेल तर तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता। वेबसाईटची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। अशाच सुंदर सुंदर कलेक्शनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।